वीज बिल न भरल्यानं चाळीसगाव तालुक्यातील महसूल कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित, तर नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील काही कार्यालयांचीही वीज कापली। वेळेत वीज बिल न भरल्यानं महावितरणचं पाऊल। मुक्ताईनगर तालुक्यात यावर्षी 2700 हेक्टरवर कांदा पिकाची लागवड, कृषी विभागाची माहिती। शेतकऱ्यांकडून काही प्रमाणात कांदा काढणीला सुरुवात। सांगलीच्या आमणापुरात मळी मिश्रित पाण्यामुळे सापाचा मृत्यू, दूषित पाण्यामुळे जलचर प्राण्यांना धोका, तर कृष्णा काठावरील नागरिकांच्या आरोग्याची चिंता वाढली। दुचाकी चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना सांगलीच्या महात्मा गांधी पोलिसांकडून अटक, चोरट्यांकडून 6 दुचाकी हस्तगत। टोमॅटो विक्रीचे पैसे न मिळाल्यानं टोमॅटो उत्पादक आक्रमक, कांदा लिलाव बंद पाडत पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरच आंदोलन। 294 टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचं 3 कोटी रुपयांच्या जवळपास टोमॅटोचे पैसे अडकले असल्याची माहिती। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया सुरू। मागील 2 वर्षात 350हून अधिक शिक्षकांची परजिल्ह्यात बदली, रिक्त शिक्षकांच्या पदांची संख्या 2000वर पोहोचल्यानं चिंता व्यक्त।